सांगितल्यावर की भैरवी जाधव म्हणून आहे, स्वर भैरवी असं त्यांचं भजन आहे आणि ती एक युवा कलाकार आहे आणि तिचे भरपूर असे कार्यक्रम असतात. तर तिला सुद्धा आम्ही दुसरे आणू शकलो असतो, पण आपल्या स्थानिक कलाकारांना सुद्धा एक स्टेज प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपण युवा बदलापूरच्या माध्यमातून आपलं नेहमीच एकच मोटिव्ह राहिलेलं आहे की बदलापूरमधले जे हिडन जेम्स आहेत त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. त्यांच्यातला जो टॅलेंट आहे तो बदलापूरपर्यंत नाही तर तुमचे मीडिया तर मी तर पार लंडनपर्यंत तुमचे व्हिडिओ व्हायरल जातात. कारण का माझे जे मित्र आहेत ना, कारण का मी फॉलो करतो तर ते अल्गोरिदम थ्रू त्यांना ते दिसतं. तर तिकडनं सुद्धा बाहेर देशातून सुद्धा मला रिव्ह्यू येतात की तुझे कार्यक्रम चांगले होतात आणि हे मी तुम्हाला श्रेय देतो. म्हणून जे कलाकार आहेत त्यांना तुम्ही बदलापूरमध्ये तर प्रमोट करताच आहात, पण त्याच्या बाहेर सुद्धा त्यांची जी कलाकृती आहे ती पोचते तुमच्या माध्यमांचं मी खूप खूप आभारी आहे. यंदा बदलापूरकरांना काय वेगळं पाहायला मिळणार? या रामनवमीचं आयोजन हे युवा बदलापूरच्या माध्यमातून होतंच, पण याचं पूर्ण श्रेय हे प्रथमेश आणि सुदामांना आणि आमची युवा बदलापूरच्या पूर्ण टीमचं आहे. मी या कार्यक्रमात जसं ते आर्ट फेस्टिवल होतं त्याच्यानंतर हा कार्यक्रमामध्ये सुद्धा मी जास्त इन्व्हॉल्व नव्हतो, कारण का मी थोडासा बिझी होतो आणि त्यांनी पूर्ण त्या कार्यक्रमाची जिम्मेदारी घेतली. ते युवा बदलापूरचे कार्यकर्ते आहेत, त्यांना पूर्ण नॉलेज आहे आता इव्हेंट कसे करायचे. तर नक्कीच भगवान श्री रामाबद्दल सगळ्यांना आपल्या बदलापूर नाही तर पूर्ण देशभरात जगभरात त्यांच्याबद्दल आदर आहे आणि त्याला कुठेतरी रामनवमी हा आपला धार्मिक सण आहे आणि याला सुद्धा आपण फक्त इव्हेंट्सच नाही तर या आपल्या धर्माला सुद्धा आपण थोडंसं रिलिजियस बिलीफ आमची आहे युवा बदलापूरची फार. तर आम्ही सगळे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि यावेळेस सुद्धा मागच्या वर्षापेक्षा थोडं काहीतरी ॲडव्हान्स ते करणार आहेत. अजून त्यांनी मला सुद्धा नीट सांगितलं नाही का नक्की काय प्रोग्राम आहे, पण भजनाचा कार्यक्रम आहे. तसंच ते वितांश तिवारी आणि त्यांची टीम आहे, ते देखील त्यांचा एक गेल्या वर्षीसारखा एक मोठा त्यांचा एक ॲक्ट असतो एक प्रकारचा तो सुद्धा इथे होणार आहे आणि आम्हाला गेल्या वर्षी सुद्धा खूप हाऊसफुल होतं. तर यावेळेस सुद्धा आम्ही तेच अपेक्षा करतोय की पूर्ण बदलापूरची जनता की तुमच्या माध्यमातून मी त्यांना आमंत्रित करतोय की इकडे रामनवमीच्या कार्यक्रमाला नक्की या आणि आपले जे इकडे कलाकार सादर करणार आहेत त्यांना प्रोत्साहन द्या. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.